नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 19 जून. आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. तर आज दिवसभरामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय, मुसळधार पाऊस कुठे तर कुठे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कोंढा, कणकवली या सर्व काही परिसरामध्ये आज पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात आहे. हलक्या स्वरूपात बऱ्याच भागामध्ये राहील, मध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन, वडापेठ, पुरंगड, लांजा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये जर बघितलं, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात. तसेच गुहागर, चिपळूण, खेड, दापोली हा जो सर्व परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी आज पाऊस बघायला मिळू शकतोय. प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर पावसाची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुड-जंजिरा, ताला, इंदापूर, रोहा, काशी, देवदंडा, नागोठाणा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अलिबाग, सोंडी, पेजरी, पेण, शिरोली, खोपोली सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. तर मुंबईकडे जर बघितलं तर उरण, पनवेल, नवी मुंबई, तसेच वरळी, कोळीवाडा, मुंबई, खिचणवाडा, ओमवाडी, ठाणे, निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय. जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं वसई, विरार, उंबरपाडा, गोदमल, सफाली, पालघर, मानूर, बोईसर, वानगाव, कासाकोड सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, सावलीचा खेळ, हलक्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तर मित्रांनो, इकडे नाशिककडे देखील आज बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्र्यंबक, इगतपूर इकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. वाडीवार ते मुंडेगाव, तसंच वशाला, आंबेवाडी, खर्डी हा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी आहे. तसेच हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता नाशिकमध्ये आहे. देवळाली, नागपूर, माळसाकोरे, निफाड, लासलगाव, देवगाव हा जो काही सर्व परिसर आहे, मंजूर, निमगाव, सिन्नर, वावी, नांदूर, शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड, येवलाकडे जर बघितलं तर अंशतः ढगाळ वातावरण राहील. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, मात्र हलक्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकते. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. हलक्या सरींची शक्यता आहे. सटाणा, देवळा, चांदवड, दुधांबे, कळवण हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर तर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. ऊन सावलीचा खेळ, पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. संगमनेर, अकोलाकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथडी हलक्या सरी, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील. अहिल्यानगर, तसेच राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र आज पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. पुण्यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जुन्नर, मांजर, चाकणकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसं हा जो काही परिसर आहे, पुनावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, सासवड, तसेच शिवापूर, सोनापूर, दायरी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. लोणंद, फलटण, बारामतीकडे जोर कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण जास्त राहील. सातारामध्ये जर बघितलं तर पश्चिमेला जोर थोडा जास्त आहे. मेधा, उसरकोट, सौराट, अरस, शिशिंगेवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. कोरेगाव, रहिमतपूर, अंधह हा जो सर्व काही परिसर आहे, कोरेगाव, रहिमतपूर, अंधह, निधाल, मूल, आद्राकी, नांदल, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. सोलापूरकडे करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी, जास्त भागामध्ये वातावरण कोरडे आहे. परांडा, बार्शी, तसंच कुरुडवाडी, पंढरपूर, माहूर, जळगाव, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे.
सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं, सांगलीच्या भागामध्ये सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथणी, तासगाव, कुची, नागद, जत सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता. आणि कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. ढगाळ वातावरण जास्त राहील. इस्लामपूर, नरसिंहपूर तसंच रामपूर हा जो काही परिसर आहे, कोकुड, मालकापूर हलक्या मध्यम सरींची शक्यता. परोळा, संगरूळ तसंच कागल, इस्पुर्ली, जेनवाडी, निपाणी, राधानगरी, गगनबावडा हलक्या सरींची शक्यता. राधानगरी, गगनबावडाकडे मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर विदर्भामध्ये या ठिकाणी बघितलं तर नागपूर जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे. पावसाची शक्यता फार काही नाही. भंडारा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. गोंदियामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. गोंदियाकडे आज पावसाची शक्यता. गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, राजेगाव अंशतः ढगाळ होताना अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. गडचिरोलीकडे देखील हलक्या सरींची शक्यता. मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, मुरुमगाव, कापसी हलक्या सरी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. या ठिकाणी गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपणपल्ली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघितलं गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. चंद्रपूर जिल्ह्याकडे मात्र पावसाची शक्यता फार काही नाही. ढगाळ वातावरण राहील. अजून हलक्या सरी, जास्त भागामध्ये वातावरण कोरडेच आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अजून हलक्या सरी, पावसाची शक्यता फार काही नाही. वर्धा जिल्ह्याकडे देखील वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. आज दिवसभरामध्ये अमरावतीकडे देखील पावसाचा जोर कमीच आहे. अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी, अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे. अकोला, पातूर, मंगळूरपीर, कारंजा, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोटेला ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते. वाशिम जिल्ह्याकडे हलक्या सरी, तुरळक भागामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, इकडे बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. मित्रांनो, आज खानदेशात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जळगाव, भुसवळ, धरणगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर, परोळा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याकडे पाचोरा, भडगाव या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी. पाहूर, जामनेर, बोदवडकडे देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. धुळे जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता. धुळे, अंजाग, नवारी, कापडणे, चिंचवर तसंच कुसुंबे, अंजाले, चिंचखेडे या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. साक्रीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तर चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. नंदुरबारकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, शहादा हा जो काही परिसर आहे, नंदुरबार, कोपरली, रानाळा, शहादा तसेच धनोरा, बोरचाक, सुतारे सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता. शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी, नावपूर, विसरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये फार काही नाही. तर हलक्या सरींची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे ऊन सावलीचे खेळ असून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. धाराशिवकडे पावसाची शक्यता फार काही नाही. लातूरकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. परभणीमध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. नांदेड जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. नांदेड, वागळा, पेठुंबरी, भोकर, बैसना, धर्माबाद, पूर्णा, कंधार हलक्या सरींची शक्यता आहे. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा हलक्या सरी. हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये फार काही नाही. तर मित्रांनो, हलक्या सरी बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते. एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. नाशिककडे देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण, जास्त भागामध्ये ऊन सावलीचं खेळ आणि ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. किनारपट्टीच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.